आलं. ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंच्या जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य होता. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील फिडेवाडा येथे सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खडतड होतं, जोखमेचं होतं. पण आम्ही देखील शिवरायांच्याच मावळ प्रांतातील मावळ्यांचे वंशज होतो. घाबरणं किंवा कस खाणं हे आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं. सनातनाची धर्म बुडाली म्हणून कोल्हेकूट सुरू होती. सामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रगतीआड बुडली काय आणि कळली काय? आम्हास काय उपयोग त्याचा? आमच्या जगण्याचं कारण आमच्या लेकरांची उन्नतीसाठी होतं. त्यात झीज होती, हानी होती, अपमान होता. पण शेठजीने मला सांगितलं होतं, सावित्री, आपल्याला लाखो लोकांच्या डोळ्यातील आसव पुसायचे आहे. त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्नांची फुलबाग फुलवायची आहे. आणि त्याचं दुःखाचं कारण म्हणजे एकच, ते म्हणजे अज्ञान. आणि ते दूर करण्यासाठी आपल्याला शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. त्यावेळेस ते विचार करतील स्वतःला घडवण्याचा, स्वतः घडण्याचा. अशीच तर लोक आपल्याला घडवायची आहेत ना? शेठजीने मला विचारलं, सावित्री, देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली आणि कार्याला सुरुवात केली. अचानक मी रोज नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक दतिंगड माझ्या समोर आला आणि म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या मुलांना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे की शिकवण? कदाचित तो विसरला असावा. मी खंडोजी नेवासाहेब पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहलवानांची पत्नी होते. त्याच वेळी त्याच्या कानाखाली सणसणीत जाग काढताच त्याला सुनावलं, आज समोर आलाय, थोबाड फुटलंय. पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. माझ्या अब्रूहरण बघणारे बघे तिथून निघून गेले. शिक्षणाचा व्याप वाढत होता. आत्याचं गुणाबाई, फातिमा शेख यांनी मोलाची मदत केली. लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं होतं. सरवला आलेले मेजर कॅन्डी आणि जॉन वॉल्डन यांना सुद्धा शिक्षण खूप भावलं होतं. कुठल्याही अन्यायाला आणि अपमानाला नेहमी स्त्रीच का भागी पडतो? अहो, एखाद्या पत्नीचा पती मरण पावला म्हणून तिला सती जावं लागतं. तिचं केशवपन करून तिला मोडकी केली जातं. तिला खोलीत डांबून ठेवलं जातं. आम्ही यावरही आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. नाव्यांचा संप घडवून आणला. काशीबाई नातू, कोवड्या वयातील बालविधवा, तिच्या साप्त स्वकीयांमुळे ती गर्भवती होते. आणि असलं काही झालं तर नेहमी दोष फक्त स्त्रियांना दिला जातो. त्याचमुळे ती आत्महत्या करायला निघाली होती. मला मरू द्या, मला नाही
मूल हवं असल्यास घेऊन जावं, नको असल्यास त्यांचं पालन आम्ही करू. असे 100 बाळंतपण मी केले. त्यांच्या दुरुदुरू धावण्याने आणि हसण्याने आमचं अंगण मात्र भरून गेलं होतं. शेवटी तो काळ आला, दुष्काळ. त्याचं विचारही करताना भय वाटतंय मला. काय सांगावं, त्या दुष्काळामुळे लोक आपल्याच माणसाला, आपल्या लेकराला विष घालून मारत होते. आम्ही पुण्यातून धनकावडीला गेलो. 2000 लोकांच्या आम्ही भाकरी भाजण्याचं काम केलं. हे सर्व शेटजींमुळेच होतं ना. समोर शेटजींनी मला सांगितलेल्या ओळीवर आम्ही चालत होतो. शेटजींचा समाज